मुळात आम्ही जे मुद्दे घेऊन पूर्वी लढत होतो त्याच मुद्द्यावरती आजही ठाम आहोत की ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदरपासून निवडणूक आयोग तिथे कामाला लागलेला होता आणि जिवंत असलेल्या 65 लाख लोकांची नावं वगळण्यात आली. यामध्ये जर आपण बघितलं तर 243 भागिले 65 लाख म्हणजे अंदाजे एक 26,000 प्रत्येक मतदारसंघातली जर याची विभागणी केली तर हे येतं. इतका प्रचंड मोठा मतदार वगळण्यात आला, त्याचं उत्तर निवडणूक आयोग द्यायला तयार नाहीये. दुसरा मुद्दा विलासजी असा आहे की निवडणुकीच्या पूर्वी ज्या वेळेला आम्ही ही मांडणी केली की आम्ही आता अशा पद्धतीने हे जंगलराज संपवणार आहोत आणि यांची गुन्हेगारी संपवणार आहोत, त्यावेळेला महिलांच्या खात्यावरती सरकारी तिजोरीतनं तब्बल 40,000 कोटीचा डल्ला मारून जवळपास 1.5 कोटी महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले. हे जे काही चालले हे जे काही केलं त्याचा आणि निवडणूक आयोग यामधनं हे आकडे जर दिसत आहेत. तुम्ही जे करता, तुम्ही जे योजना आणता कल नाहीयेत तो विकास आणि ते करतात तो डल्ला, असं कसं होऊ शकतं? निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही पण रेशन वाटले या देशातल्या जनतेला, गरिबी हटावचे नारे दिले, तुम्ही सगळं केले ना. आणि राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी केलेलं आहे. तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं आम्ही सत्तेत आल्यावर ह्यांच्यापेक्षा जास्त पैसे देऊ. नाही, एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष जे सांगतो ते करतो. अगदी बाहेरच्या राज्यामध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथला इतिहास आहे. आपण महाराष्ट्राचा संदर्भ जर घेतला तर लाडक्या बहिणीची सध्याला काय परिस्थिती आहे, तर त्यामुळं SIR चा मुद्दा असेल किंवा महिलांना सरकारी तिजोरीमधनं जे स्वतः एकीकडे मोदीजी रेवडी कल्चर म्हणतायत आणि त्यांनी जे वाटलं आणि त्यांच्याकडे दाखवण्यासारखा चेहरा नव्हता तरी देखील हे जे काही येतंय निश्चित पद्धतीनं निकालाचं आम्ही सुद्धा विश्लेषण करू आणि निकालावरती आम्ही तुमच्या या आरोपांचं आपण प्रसाद लाड यांच्याकडनं उत्तर घेऊया. रेवडी वाटली असं